हे पैसे कमवणारे लोक सगळे मोठे आणि अडचणीत मात्र आमचा शेतकरी येतो, अशी आजची परिस्थिती आहे. स्वरूप काहीच नाही. आता कसं असतं की नाफेड हे दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतं, म्हणजे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं. आता हा जो चांदगडला आम्ही त्या ठिकाणी चांदवडला आम्ही आहोत, तर आता हा जो मार्ग आहे तो दिल्लीला जाणार आहे. म्हणजे मुंबई ते दिल्ली आहे, मुंबई झोपली, दिल्ली झोपली. मग आमचं मत आहे की शेतकरी आम्ही सगळेजण मिळून रस्ताच थांबवतो, म्हणजे दिल्लीला जाणारा मार्ग जर थांबवला, कदाचित दिल्ली म्हणजे केंद्र सरकार जागून उठेल आणि मुंबईला सुद्धा कुठेतरी प्रेशर आलं तर मुंबई जागून उठेल. म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार, या सरकारला जाग करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे. काही दिवसांपूर्वी 18 तारखेला आम्ही आंदोलन केलं, ते ट्रेलर होतं. हा एक मोठा ट्रेलर असणार आहे आणि याच्यानंतर सुद्धा जर सरकार हे जागा झालं नाही, मग काहीतरी वेगळं त्या ठिकाणी करावं लागेल. या झोपलेलं सरकार नाही तर झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला खऱ्या अर्थाने जागा करावं लागेल. नाही तर दुर्दैव असं की आज आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याचे अश्रू बघतो, उद्या रक्ताचे अश्रू याला तिथं वेळ लागणार नाही. कालच एका शेतकऱ्याला आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्यांकडे बघून या सरकारने जागं व्हावं आणि यांना सहकार्य करावं.